अंपायर साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आता 2 मॅच मध्ये फायनल आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये तुम्हाला डान्स पाहायला मिळेल. बरंच काय आलं टेनिस क्रिकेटमध्ये आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बिली बाउडन यांना आपण पाहिलं वेगळ्या शैलीमध्ये षटकार चौकार विकेट आणि त्याच्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोटे अंपायर डान्सिंग अंपायर म्हणून प्रसिद्ध झाला आणि तिथून संपूर्ण महाराष्ट्रभर आपण जर पाहिलं तर अनेक डान्सिंग अंपायर तयार झाले आणि त्यापैकी पोलादपूर तालुक्यातील हा एक डान्सिंग अंपायर प्रदीप शिंदे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती मनोहर पिंगळे. तर बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला संकेत, नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल निकम. आज कुणाल निकम याने चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि संकेतची गोलंदाजी तर चांगलीच पाहायला मिळाली होती, परंतु तो बॅटिंग देखील चांगली करतो. परंतु या सेमीफायनलच्या मॅचमध्ये चला थोडंसं फास्ट खेळा. पहिला बॉल घेऊन मनोहर. हा बॉल ऑफ टिकच्या जर पाहिलं तर बराच बाहेर पिचिंग केलाय. पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत की हा बॉल वाईड आहे. अवांतर स्वरूपाची धाव एका आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये हा वाईट बॉलचा इशारा दिलाय. पुढचा बॉल. हा बॉल मिस टाइम राहिलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला, वळण घेतलं, डॉट बॉल. एक बॉलीने एक हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सेमीफायनल दुसरी दोन पहिली सेमीफायनल आपण पाहिली. स्क्वार्टर स्क्वाड संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. या चेंडूला टॅप केलंय तिकडे शॉट मिड ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग, एक धाव तर घेतली, दुसऱ्याचा देखील प्रयत्न मिस फिल्डिंग झाली आणि लगेचच दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे आणि या 2 धावा मात्र मिळतात. 2 बॉल आणि 3 धावा हे समीकरण. 2 बॉल 3. पुढचा बॉल. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली, झेल होणार का? आणि हो, इथं मात्र झेल निसटलाय. झेल निसटलाय. डीजे डीजे नका वाजू. एक सिंगल झाली. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. आता मात्र कुणाल बॅटिंगसाठी दाखल होतोय. चार धावा धाव फलकावरती. 3 बॉल 4 हे समीकरण पहिल्या षटकामध्ये पिका थंडरबोल्ट या टीमचं पाहायला मिळते. कुणाल बॅटिंगसाठी, कुणाल निकम. आजच्या दिवसामध्ये चांगली फटकेबाजी. कुणाल निकमची बॅकफुटला जाऊन कट केलाय, चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा, चौकार. डीजे
आणि त्याच्यानंतर जे रिॲक्शन पाहायला मिळालं यस्टनच्या मागे. रिंटू सिंग गोलंदाजी मार्क वरती. चला थोडंसं स्पीडअप करा, अजूनही फायनलची मॅच, त्याच्यानंतर प्राइस डिस्ट्रीब्युशन. रिंटू सिंग गोलंदाजी मार्क वरती. दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले रिंटू सिंगला. कुणाल निकम 2 बॉल फेस केले, 5 धावांवरती तो खेळतोय. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. संकेतने 4 बॉल फेस केले, 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 9 धावांवरती स्कोर कार्ड पिका थंडरबोल्ट या टीमचा पाहायला मिळतोय. कुणाल निकम बॅटिंगसाठी सज्ज होईल. मागील मॅच मध्ये कुणाल निकमने 36 धावांची वादळी खेळी केली होती. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चांगले फटकेबाजी कुणालची पाहायला मिळाली होती. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा, परंतु बॅट मध्ये बरोबर आला नाहीये. किरण त्या ठिकाणी बॉल वरती येईल, दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल. 2 धावांनी वाढ होते, धावसंख्या पुढे जाते 11 वरती. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्याच बॉल वरती 2 धावा आल्यात. 3 षटकांची ही सेमीफायनल, 3 ओव्हरची सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. टाइम्स ऑफ इंडियाच्या क्रीडांगणावरती हा सामना, या स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. हा फास्ट रन होता, बॉल कट केलाय. गुडलेन स्पॉट वरतून चेंडू राईज झाला, यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला, डॉट बॉल. 11 वरती बिनबा, 11 वरती कोणती विकेट नाही. 11 धावांची भागीदारी 2 खेळाडूंच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल होता, लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. तिकडे क्षेत्ररक्षक डीप मधून अधिक वेगाने येतो. एक धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. क्षेत्ररक्षक आला होता, परंतु तिकडे फंबल झाला, मिसफिल्डिंग झाली आणि लगेच दुसरी धाव देखील. एकेरीचं दुहेरीमध्ये कन्वर्ट, आणि ते करणं आवश्यक असतं. जर क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही गाफील राहिला तर समोरील संघ, समोरील खेळाडू तुमच्यावरती हवी होऊन बसतो, आणि तेच आता पाहायला मिळालं. 1 धाव होती, तिकडे 2 धावा आल्या आणि 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे गेला. पुढचा बॉल, हा चेंडू स्क्वेअर लेगला, तिकडे क्षेत्ररक्षक आहे. बॉल वरती येईल, बॉलची फेकी करेल, तद्वर एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 14 धावांवरती, 14 धावा धाव फलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. चौदा धावांवरती धाव फलक पिका थंडरबोल्ट या टीमचा पाहायला मिळतोय. दहा बॉल आणि 14, म्हणजे 10 बॉल आतापर्यंत टाकले. 14 धावा धाव फलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी रिंटू सिंगची पाहायला मिळते. 5 धावा अद्याप खर्च केल्यात, अजूनही 2 बॉल टाकायचे. 5 धावा केवळ त्याने खर्च केल्यात. 14 वरती धाव फलक पिका थंडरबोल्टचा पाहायला मिळतोय. हा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, तिकडे क्षेत्ररक्षक होता. फिल्डिंग तर चांगली राहिली. दुसरी धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, बचावलाय. कुणाल निकम बचावलाय, थोडक्यात बचावलाय. 2 धावा लगेचच पूर्ण केल्या. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये वाढ होते. 2 धावांनी धाव फलक 16 वरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल या षटकातील, दुसऱ्या षटकाचा खेळ. कॅच ड्रॉप झाली त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक होता तिकडे, परंतु कॅच ड्रॉप झाली. अजूनही जर पाहिलं तर 1 बॉल बाकी या षटकातील. 16 धावांवरती पिका थंडरबोल्ट. सुरुवात मात्र सावध झाली आहे, संत सुरुवात पाहायला मिळते.
एकच मोठा फटका आलाय. हा चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तिकडे चेंडू उचलेल, फेकेल, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय धाव फलकावरती. 18 शेवटचे 6 बॉल बाकी. डीजे संपलाय. 18 धावा. मोहीन शेख गोलंदाजी मार्क वरती शेवटचे 6 बॉल घेऊन. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 18 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल. मोहीन शेख गोलंदाजी मार्क वरती. जास्तीच्या धावा तुम्हाला उभ्या कराव्या लागतील, कारण या संघामध्ये जर पाहिलं तर मोहसिन सारखा खेळाडू आहे. त्या संघामध्ये जर पाहिलं तर कॅप्टन फिरोज सारखा खेळाडू या टीम मध्ये पाहायला मिळतोय. मॉन्टी सारखा खेळाडू आपण, डिंटू सारखा खेळाडू आपण या टीम मध्ये पाहतो. शेवटचे 6 बॉल. पहिलाच बॉल बीट केले. डॉट बॉल. लास्ट 5 बॉल बाकी. धावसंख्या 18 वरती. हा बॉल वळवलाय. टप्पा गुडलेन स्पॉट वरतून जर पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि तिकडे विकेटचं पतन. खेळाडू बाद. डीजे संख्या धाव फलकावरती 18 वरती स्थिरावली. अजूनही जर पाहिलं तर 4 बॉल बाकी आहेत. पिका थंडरबोल्ट इथून संघ जर पाहिलं तर आता अटॅकिंग मारा करावा लागेल. अटॅक करावा लागेल या 4 बॉल वरती. संकेत त्याच्याकडे क्षमता आहे. तो 7 धावांवरती खेळतोय. 6 बॉल त्यांनी फेस केलेत. एकही मोठा फटका आला नाही. त्याच्या जोडीला आता मैदानाच्या आतमध्ये आलाय दीपेश पटेल. पुढचा बॉल. हा चेंडू चूक झाली. बीट केलं कीपरला देखील आणि बॅट्समनला देखील. लॉंग स्टॉप रिझनला आला हा खणखणीत चौकार. डीजे
व्हाईट बॉल एका वेगळ्या शैलीमध्ये व्हाईट बॉल घोषित केलाय आणि 22च्या 4 धावा अशा 5 धावा टोटल स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. धावसंख्या वधारेल पुढे जाईल 23 आकड्यावरती 23. 23 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल, हा बॉल लेग स्टंप मिस करतोय, लेग स्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाची धाव, व्हाईट बॉल. हा व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव धाव फलकावरती. 24 धावा धाव फलकावरती आहेत. 4 बॉल बाकी आहेत. ज्या वेळेला डावखुऱ्याचा फलंदाज खेळपट्टीवरती स्ट्राईक असतो त्यावेळेला गोलंदाजाला थोडीशी धमचक होते. आडव्या बॅटनं चांगला फटका, चांगला स्ट्रोक, संकेतच्या बॅट मधून षटकार. डीजे माझ्यापेक्षा भारी नाचू. षटकार ठोकलाय संकेतच्या बॅट मधून. दडपण मात्र गोलंदाज मोईन वरती आलाय, मोईन शेख वरती हे दडपण आलंय. ज्या वेळेला डावखुऱ्याचा गोलंदाज डावखुऱ्याच्या फलंदाजासमोर गोलंदाजी करतो त्यावेळेला अशी दडपण आपण पाहिली आहेत. 2 व्हाईट बॉल नंतर हा खणखणीत षटकार ठोकला. धावसंख्या अधिक वेगाने पुढे गेली, 30 वरती जाऊन पोहोचली आहे. आणखीन एक चांगला फटका, उंची घेतली जास्त, लांबी पाव्या तितकीशी घेतले का, आणि हो चेंडू 1 बाउन्स, सीमारेषा पलीकडे चौकार. डीजे डान्सिंग अंपायर साठी मैदानामध्ये शुभेच्छा येत आहेत का पैसे घेतो घेऊन येत आहे? बक्षीस आले, बक्षीस आले वाटतं डान्सिंग अंपायर साठी. किती किती आहे? 100 रुपये, 1000. अरे वा वा, चौकार आहे चौकार. धावसंख्या 4 ने पुढे गेली, जाऊन पोहोचली 34 वरती. आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर रायू, संकेतच्या बॅट मधून हा चौकार. डीजे जे 4 धावा आल्या. 4 धावांनी धावसंख्या अधिक वेगाने. मागडं षटक पाहायला मिळालंय मोईन शेखचं. तब्बल 20 धावा 5 बॉल मध्ये खर्च केल्यात. शेवटचा बॉल, या पहिल्या डावातील शेवटचा बॉल, लास्ट बॉल. आता मात्र शर्यतीचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाही, केवळ धाव मिळेल ती 1 आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 39 विजयासाठी बनवायच्या त्या 40 धावा. 18 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता. डीजे
करायचे आहेत. जर ही मॅच जिंकायची असेल तर आक्रमक अशी फलंदाजी आपल्याला करावी लागेल. दोन्ही फलंदाज हे आक्रमकच आहेत, त्यात काही शंका नाही. परंतु तरी सुद्धा आपल्याला जर मॅच जिंकायची असेल तर मोठे शॉट खेळावे लागतील आणि मॅच खिशात घालावी लागेल, तरच आपण फायनल पर्यंत जाऊ शकता. या ठिकाणी सुंदर अशी फलंदाजी संकेत यांच्याकडनं झालेली आहे. शेवटच्या षटकामध्ये आक्रमक अशी फलंदाजी त्यांनी केली आणि आपल्या संघासाठी अधिक धावा जमा केल्या. स्ट्राइक घेतील रिंटू सिंग आणि त्याला साथ देतील फिरोज खान. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा ऑलराऊंडर संकेत. फलंदाजीसाठी सुद्धा ओपनिंगला तेच आले होते आणि गोलंदाजीसाठी सुद्धा तेच आलेले आहेत. पहिलं षटक घेऊन येत आहेत संकेत. 39 धावा करायच्या आहेत. 39 धावाचं टार्गेट. संकेत पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन संकेत 42 विन आहेत. 40 हा 40 सांगितलं. थोडासा शॉर्ट बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकललेला आहे. तिथे टमा फिल्डर आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी टमाचं. सुंदर थ्रो, वन बाउन्स कीपरच्या हातात. एक धाव मिळेल रिंटू सिंग यांना. एक धाव, दोन चेंडू. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन. पुन्हा टमाला थोडंसं सर्कल मध्ये घेण्यात येत आहे. तो स्क्वेअर लेगच्या दिशेने होता. फिरोज खान राइट हँडेड बॅट्समन. दोन स्लिप, एक पॉइंट लाईफ प्लेअर आहे, एक एक्स्ट्रा कव्हर आणि आता कव्हरच्या दिशेने संकेत आयरे. मिड ऑफ, मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग अशा पद्धतीने फिल्डिंग रूपरेषा. संकेत सुंदर अशी गोलंदाजी करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. संकेत तिसरा चेंडू घेऊन उलट्या दिशेने खेळायचा प्रयत्न. फिरोज खान यांचा फसलाय. काहीसा पॉइंटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला होता उलट्या बॅटने, परंतु अयशस्वी. निर्धाव चेंडू. संकेत सुंदर अशी गोलंदाजी. संकेत चौथा चेंडू घेऊन येत आहेत आपल्या षटकातील. दोन बॉल झालेत. तिसरा चेंडू संकेत. फाईन लेगच्या दिशेने ढकललेला फिरोज खान आणि बघता येतील की 4 धावा मिळतील आपल्याला. फिरोज खान याला 4 धावा. पंचांचा निर्णय 4 धावा. धाव संख्या झालेली आहे 5. पुन्हा एकदा उलट्या बॅटने खेळायचा प्रयत्न फिरोज खान यांचा. पुन्हा एकदा फसलेला फसवा चेंडू संकेत यांचा. सुंदर अशी गोलंदाजी संकेत यांची. आउट दिला. लेग बिफोर, लेग बिफोर. फिरोज खान बाद झालेले आहेत. एक मोठा झटका या ठिकाणी या संघाला मिळतोय. अतिशय मोठा झटका, कारण की एवढं मोठं टार्गेट आहे ते जर चेस करत असेल तर फिरोज खान सारखा फलंदाज त्या ठिकाणी क्रीजवर असणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मोहसिन.
याच्या आधीच्या मॅचला मोसिन यांनी चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली होती, परंतु आता पण त्यांना त्याच्या तशाच पद्धतीने किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल जर हा सामना खिशात घालायचा असेल तर. सुंदर गोलंदाजी संकेत यांची. फिरोज खान पुन्हा पुन्हा उलट्या बॅटने खेळायचा प्रयत्न आणि दोन्ही वेळेला फसले, परंतु दुसऱ्या चेंडूमध्ये पुन्हा मारायचा प्रयत्न केला होता फिरोज खान यांनी आणि लेग बिफोर द विकेट पंचांतर निर्णय. मोहसिन खान नवीन फलंदाज गार्ड घेताना संकेत यांचा मला वाटतं शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू. एकूण धाव संख्या 5. एक विकेट त्यांनी गमावलेली आहे. सुंदर सुंदर असा थोडीशी बारीक कट लागला मला असं वाटतं. सुंदर गोलंदाजी संकेत यांची. कव्हरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न मोईन यांचा पुन्हा एकदा फसला आणि जसे आले तसे पुन्हा मोहसिन पॅव्हलियनच्या दिशेने येताना काहीशे नाराज मोहसिन. मोठे शॉट संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील संकेत. बॅटच्या खाली टाकलेला बॉल आणि टोलवलेला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. 4 रन. धीरज पाटील यांनी येता क्षणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलवला होता चेंडू आणि तो सीमारेषा पलीकडे गेलेला आहे. 4 रन अशा तऱ्हेने त्यांना मिळतील. एकूण धाव संख्या 9. 2 विकेट त्यांच्या गमावलेल्या आहेत. नवीन गोलंदाज बघूया कोण येत आहे. टमा, मला असं वाटतं टमा याच्या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा टमा यांनी सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी केलं होतं. पुन्हा संघाला अपेक्षा निश्चितपणे असतील की चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी टमा यांच्याकडनं टाकली जाईल. स्ट्राईकला आहेत रिंटू सिंग, ज्यांनी एकच आतापर्यंत चेंडू खेळलेला आहे. एकूण धाव संख्या 9. 2 विकेट गमावलेले आहेत. 12 बॉल मध्ये किती रन हवेत रे? 12 बॉल मध्ये किती रन हवेत? 31. 12 बॉल मध्ये 31 रन ची आवश्यकता. या ठिकाणी थोडस क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत आहे. मिड ऑन, मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण रिंटू सिंग यांना. शॉर्ट बॉलला रिंटू सिंग चांगल्या पद्धतीने खेळतात. सुंदर असा टोलेला चेंडू सीमारेषा पलीकडे गेलेला आहे. 4 धावा या ठिकाणी रिंटू सिंग यांना मिळतील.
धावा रिंटू सिंग यांना मिळाल्या होत्या. एकूण धाव संख्या 13. 2 विकेट त्यांच्या गमावलेल्या आहेत आतापर्यंत. पुढचा चेंडू घेऊन येतोय टमा. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने टोलवला होता चेंडू. बघूया किती रन मिळत आहेत. 2 धावा त्यांना मिळाल्या होत्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मला असं वाटतं, मला इथून नीट दिसत नाहीये, परंतु 2 धावा मिळाल्या रिंटू सिंग यांना. स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेला. 2 धावा रिंटू सिंग यांना मिळालेल्या आहेत. एकूण धाव संख्या 15. थोडासा शॉर्ट बॉल आणि स्वतःच्या गोलंदाजीवर एक अति सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी टमा यांनी निर्धाव चेंडू टाकलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीमध्ये टमा यांचं. चौथा चेंडू घेऊन येतील पुन्हा टमा. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि पुन्हा छान असा टोलावला होता चेंडू फाईन लेगच्या दिशेने. बघायचं आहे की एम्पायरचा बाउंड्री. 4 रन. सुंदर असा फाईन लेगच्या दिशेने टोलवला चेंडू. शॉर्ट बॉलला रिंटू सिंग हे चांगल्या पद्धतीने खेळतात. जर टमा यांनी अशाच पद्धतीची शॉर्ट गोलंदाजी जर केली तर निश्चित रूपपणाने की त्यांना 6 आहे. 6 आहे. ओके, माफ करा, चौका नव्हता, षटकार होता. सुंदर असा चेंडू शॉर्टच्या दिशेने टाकला होता. शॉर्ट बॉल होता. टोलवला चेंडू. 5वा चेंडू घेऊन येत आहेत. यावेळेस ओव्हर पिच आणि हवेत चेंडू आहे. चांगली कॅच पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अयशस्वी. संकेत बराच धावून आल्यानंतर त्यांना बॅलन्स झाला नाही आणि एक सुंदर असा झेल सुटला त्या ठिकाणी. 2 धावा मिळाल्या रिंटू सिंग यांना. एकूण धाव संख्या 21. 2 विकेट त्यांनी गमावलेले आहेत आतापर्यंत. 23 धाव संख्या. तिथे थोडं उशीर आहे ना, लेट होतं तिथे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि कव्हरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला होता रिंटू सिंग यांनी. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी टमा यांची होती, परंतु एक षटकार त्यांना मारला रिंटू सिंग यांनी. थोडंसं महागडं षटक झालेलं आहे हे, परंतु अजूनही 6 चेंडूमध्ये किती धावा? 6 चेंडूमध्ये 17 धावा. जर ही मॅच जिंकायची असेल तर मोठे शॉट्स खेळावे लागतील. 23 धावा 2 विकेटच्या बदल्यात. एकूण धाव संख्या 23. 6 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता या ठिकाणी. नवीन गोलंदाज कुणाल निकम शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन आलेत. कुणाल निकम या अगोदरच्या मॅच मध्ये सुंदर अशी गोलंदाजी त्यांनी केली होती आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. हाँ 2 बॉल डाल गया. कुणाल शेवटचं षटक घेऊन आलेत. सामना करतील धीरज पाटील. धीरज पाटील यांनी आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे. आपण सगळ्यांनी पाहिलंय, सुंदर अशी फलंदाजी करतात, परंतु मोठे शॉट्स त्यांना खेळावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. धीरज पाटील तयार. कुणाल सुंदर असा शॉट त्या ठिकाणी. बघूया काय होतंय. सीमारेषे रेषेपलीकडे
एकूण धाव संख्या 32 की 33 32 2 बॉल 8 रन 2 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी रिंटू सिंग यांना मोठा शॉट निश्चितपणे खेळावा लागेल 2 चौकारांची गरज रिंटू सिंग यांना फुल टॉस चेंडू आणि पुन्हा एकदा मिस फिल्डिंग त्या ठिकाणी कीपर कडनं पुन्हा एकदा 4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत अतिरिक्त धाव संख्या अतिरिक्त धावा 22 रूपामध्ये मला असं वाटतं बॅट कट आहे सॉरी काहीशी किपिंग कडनं मिस झालेला आहे कीपरला चेंडू पकडता आला नाहीये परंतु हे खूप महागात पडण्याची शक्यता आहे जर ह्या चेंडूमध्ये 4 धावा जर फलंदाजांनी मिळवल्या तर निश्चितपणे हे सांगता येईल की ती जी मिस फिल्डिंग झाली आहे ती खूप महागात पडण्याची शक्यता आहे नाही ते मी आहे ते आता कुठे जातो 1 चेंडू 4 धावा थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत आहे गोलंदाजाला हवी तसं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लावतायत शॉर्ट बॉल पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा बापरे अतिशय सुंदर असा चेंडू शॉर्ट बॉल टाकला होता पुन्हा एकदा गचाळ विकेट किपिंग I love you, झेंडा गे